रमी खेळणारे आणि त्यानंतरही वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री कोकाटेंवर अजित पवारांचं मौन। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे बोलले, अजित पवार का गप्प? राजकीय वर्तुळात सवाल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही, पक्षातील नेत्याची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया। अजित पवारांचा मुंबई दौरा रद्द, कोकाटे आणि दादांची भेट होणार नाही। माणिकराव कोकाटेंबाबतचा पुढील निर्णय अजित पवार घेतील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। मंत्रिमंडळात असताना संवेदनशीलता दाखवली पाहिजे असाही सल्ला। एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाचा निधी वर्ग करण्याआधी फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार, तर अंतिम मंजुरी फडणवीसांनी देण्याचा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याची सूत्रांची माहिती। महायुतीत संख्याबळानुसार महामंडळांचं वाटप केल्याची सूत्रांची माहिती। भाजपला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळ। छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगेंना मारहाण करणारा राष्ट्रवादीचा सूरज चव्हाण पोलिसांना शरण, जामीनही मंजूर, तर पोलीस चव्हाणला पाठीशी घालत असल्याचा घाटगेंचा आरोप। अंजली दमानी यांकडून सावली बारची पाहणी, गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी, पोलीस योग्य चौकशी करत नसल्याचा आरोप। बिहार मतदार याद्यांचे संसदेत तुफान पडसाद, लोकसभा राज्यसभेत गदारोळ, अध्यक्षांसमोरच्या हौद्यात उतरले विधेयक, विरोधक कामकाज स्थगित झाल्यावर संसद भवन परिसरातही घोषणाबाजी, दोन्ही सभागृह 2 वाजेपर्यंत स्थगित। नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील माफिया गँगकडून छळ होतोय, अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप, अन्नात काहीतरी मिसळलं, पाठलाग केला जात असल्याचाही दावा। महादेव मुंडेंच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूची क्रूरता उघड, चेहरा, मान आणि हातावर 16 वार, गळ्यावर समोरून वार केल्यानं श्वसन नलिका कापली गेल्याचं अहवालात नमूद। नागपूरमध्ये मुलींच्या शासकीय वसतिगृहात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर दोघांकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न, विद्यार्थिनीनं आरडाओरडा केला असता मोबाईल हिसकावून पसार। पुण्यात क्लास 1 अधिकाऱ्यानं गाठला विकृतीचा कळस, पत्नीचे अंघोळीचे व्हिडिओ चित्रित करून ब्लॅकमेलिंग, माहेरून पैसे आणि गाडी आणण्यासाठी दबाव, सासरच्या 7 जणांवर गुन्हा। राज्यात आज सर्वत्र पाऊस, कोकणासाठी पुढील काही तास मुसळधार पावसाचे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम, मुंबई उपनगरातही पावसाची हजेरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।